श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 17 ऑगस्ट 2023 रोजी आपला मुख्य श्रावण म्हणजे निज श्रावण या महिन्याला प्रारंभ झालेला आहे। त्यामध्ये पहिला श्रावणी सोमवार हा 21 ऑगस्ट 2023 रोजी आलेला आहे। त्यावेळेस श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर शिवपूजन करताना शिवामूठ कोणी अर्पण करावी, कशा पद्धतीने ती अर्पण करावी आणि किती वेळेला आपल्याला ती अर्पण करायची आहे, भगवान शिवांना प्रिय असणारं धान्य कुठलं आहे आणि हे अर्पण केल्यावर त्याचे आपल्याला फळ काय मिळते, तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। पहिला श्रावणी सोमवार हा 21 ऑगस्ट 2023 रोजी आहे। यानंतर दुसरा श्रावणी सोमवार 28 ऑगस्ट रोजी आहे। त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार जो आहे तर तो 4 सप्टेंबर 2023 या दिवशी आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा 11 सप्टेंबर 2023 रोजी आलेला आहे। तर या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार असणार आहेत आणि प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व वेगवेगळे आहे। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव किंवा जवस शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे आणि 5वा श्रावणी सोमवार आल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे। तर श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे श्रावणी सोमवारी आपण भगवान शिवांची अगदी मनोभावे आणि आनंदाने पूजा करत असतो। भगवान शिवांना जल आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी शिवांना अत्यंत प्रिय आहेत। तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांवरती शिवामूठ पण अर्पण केली जाते। श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करून भगवान शिवांना शिवामूठ ही आपल्याला अर्पण करायची आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ ही अर्पण करावी। मात्र काही कारणामुळे तुम्हाला जर मंदिरात जाणं शक्य नसेल किंवा जाता येत नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा शिवलिंगावरती शिवामूठ ही अर्पण करू शकता। आणि जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर मग शिवामूठ तुम्ही मातीद्वारे पार्थिव शिवलिंग तयार करू शकता आणि त्यावरती सुद्धा शिवामूठ ही अर्पण करू शकता। जर तुम्ही मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरात जाऊन सर्वप्रथम तुम्हाला शिवांचे पूजन करायचं आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करत शिवांची पूजा करायची आहे। त्यानंतर गंध, पुष्प, अक्षत, धूप, दीप, नैवेद्य हे आपल्याला भगवान शिवांना अर्पण करायचं आहे आणि पूजा झाल्यानंतर मग देवाला शिवामूठ ही आपल्याला अर्पण करायची आहे। आणि जर घरी तुम्ही शिवलिंगावरती ही शिवामूठ अर्पण करणार असाल तर मग शिवलिंगाची पूजा आधी करून घ्यायची आहे आणि शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा किंवा गंगाजलाचा आणि दुधाचा अभिषेक करून मग शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे। आणि शिवपिंडाला आपल्याला भस्म, चंदन, पांढरी फुलं, बेलपत्र वाहून शिवलिंगाची पूजा ही करायची आहे आणि नंतर मग शिवलिंगावरती शिवामूठ ही अर्पण करायची आहे। तर शिवामुठीचे व्रत विवाहानंतर पहिली 5 वर्ष श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं। श्रावण महिन्यात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं। तसं तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकता। तर शिवामूठ स्त्री, पुरुष, अविवाहित मुलं, मुली कोणीही वाहू शकतं किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्या सुद्धा शिवामूठ ह्या वाहू शकतात। तर पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत। एका वेळेला पूर्ण मूठ भरून आपल्याला जेवढं आपल्या मुठीमध्ये धान्य भरेल तितकं धान्य आपल्याला आपल्या मुठीमध्ये घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी हे शिंपडायचं आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं धान्य ओलं करून घ्यायचं आहे आणि ओम नमः शिवाय म्हणत देवाला हे धान्य अर्पण करायचं आहे। तर ही धान्याची मूठ उभी धरून आपल्याला वाहायची आहे आणि धान्य अर्पण करताना हळूवार आपल्याला हे धान्य ओले करून अर्पण करत
तर या ओल्या धान्याची शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला भगवान शिवांना एक मंत्र म्हणायचा आहे। हे देवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ मी तुमच्यावरती अर्पण करत आहे। हे ईश्वरा, माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करा, असं आपल्याला 3 वेळेला म्हणायचं आहे। तर असं क्रमशः आपल्याला 3 वेळेला शिवामूठ ही अर्पण करायची आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की शिवामूठ 1 वेळेला अर्पण केली तर चालेल का? पण 1 वेळेला अर्पण केली तर काही हरकत नाही, पण शिवांना 3 ही संख्या अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे क्रमाने 3 वेळेला शिवामूठ ही आपल्याला अर्पण करायची आहे। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ म्हणून शिवामूठ आपल्याला वाहायची आहे। शक्यतो शिवामूठ वाहताना पांढरे शुभ्र तीळ आपल्याला वापरायचे आहेत। तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस असे 4 सोमवार आपल्याला करायचे आहेत। जर स्त्रियांना एखाद्या श्रावणी सोमवारी अडचण आली तर त्या दिवशी शिवामूठ तुम्ही वाहायची नाहीये, पण उपवास मात्र तुम्हाला करायचा आहे, पण शिवामूठ अर्पण करायची नाहीये। शिवामूठ आपण वेगवेगळे संकल्प करून सुद्धा शिवाची पूजा करून शिवामूठ ही वाहू शकतो। म्हणजे कुमारिका कन्या हा विवाहाचा संकल्प करून शिवामूठ अर्पण करू शकतात। त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्याचा संकल्प करून धान्य अर्पण करू शकतात। त्याचबरोबर संतती प्राप्तीसाठी शिवामूठ तुम्ही अर्पण करू शकता संकल्प करून। ऐश्वर्य प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही शिवामूठ ही अर्पण करू शकता। शिवामूठीच्या सोमवारी उपवास हा आपल्याला नक्की करायचा आहे। तसेच प्रत्येक व्यक्तीने किमान श्रावणी सोमवारचे 4 सोमवार किंवा 5 सोमवार जेवढे पण येत असतात प्रत्येक वर्षी, तर तेवढे उपवास आपल्याला नक्की करायचे आहे। आपण जर संकल्प करून शिवपूजन हे करत असू आणि ते शीघ्रगतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवांवरती अत्यंत दृढ भावनेने ठेवायची आहे। कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी आहे आणि हा सर्वांचा कल्याण करणारा आहे। देव, दानव, दैत्य या सर्वांना आणि मानवांना सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिले आहे, त्यामुळे त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं। या भगवान भोलेनाथांचा पवित्र असा सोमवार आणि विशेषतः श्रावणातला सोमवार यावेळी केलेले हे शिवामूठीचं व्रत अत्यंत सफल आणि शीघ्रतेने इच्छित फळ प्रदान करणारे असते। तर या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये किंवा घरामध्ये देवासमोर बसून तुम्ही कथा श्रवण करू शकता किंवा वाचू शकता। श्रावण महिन्यात जसं महादेवांचा अभिषेक करण्याला महत्त्व आहे, तितकंच महत्त्व शिवामूठ वाहण्याला सुद्धा आहे। जर तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केली असेल तर दुसऱ्या दिवशी ते धान्य गायीला आपल्याला खाऊ घालायचं आहे, आणि जर समजा गाय नसेल तुमच्या आसपास तर मग तुम्ही पक्ष्यांना सुद्धा हे धान्य खायला घालू शकता। श्रावणी सोमवारी तुम्हाला कसल्याही प्रकारची जर अडचण आली असेल तर पूजा तुम्ही करू शकत नसाल, शिवामूठ न वाहता तुम्हाला उपवास मात्र जरूर करायचा आहे। अडचणीच्या काळामध्ये शिवामूठ अर्पण करायची नाहीये। अशा प्रकारे आपण या शिवामूठाचं पूजन जरूर करायचं आहे, किंवा प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ ही आपल्याला अवश्य व्हायची आहे आणि त्यातून आपले मानसिक, लौकिक आणि परलौकिक इच्छांची पूर्तता व्हावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।